जे आंदोलन केलं त्याचा एक मूळ विषय असा होता की जयस्तंभाला 205 वर्ष पूर्ण होऊन गेले. कुठलीही वस्तू असेल किंवा कुठलाही ब्रिज असेल तर 100 वर्षापेक्षा जास्त त्याची कोण गॅरंटी देत. जयस्तंभाला 205 वर्ष पूर्ण झाल्यामुळं जयस्तंभावर जे आपण फुलाची सजावट आतापर्यंत करत आलेलं आहे त्याचं वजन कमीत कमी 3 ते 4 टन असतं. तर यावेळेस त्याचं वजन कमी करून कृत्रिम फुलाचा वापर जर आपल्याला करता आला काही ठिकाणी तर त्याच्यावरचं वजन, कारण आता जर आपण पाहिलं तर जयस्तंभाच्या तुकड्या तुकड्यामध्ये काही भाग कोसळलेला आहे की त्याला भेगा पडलेला आहे. तर एक कायद्यावर सुविधेचा प्रश्न म्हणून आपण त्याच्यात जर कृत्रिम फुलाचा वापर केला त्या अनुषंगाने अजून एक महिन्याची सूचना असेल की बरेचसे आमचे नेते मंडळी कार्यकर्ते थोडंसं इंटरप्ट करतो. हा मुद्दा आहे ना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या सर्व मंडळींनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमुख आहेत आणि भारतीय मेन आयोजक आहे यांना आपण त्यांनी घेतलेल्या निर्णयाला सपोर्ट करावा असं मी विनंती करतो आपल्याला. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता 125 झाले बरोबर ना. आपल्याला किती वर्ष काढायचे 1025 म्हणून आपल्याला काहीतरी असे निर्णय घ्यायला लागतो. महत्वाचा दुसरा विषय असा आहे सर की बरेचसे आमचे नेते मंडळी वगैरे असतात की त्यांना हेलिकॉप्टरने पुष्पवर्ष वगैरे करायचं असतं. जोपर्यंत तुम्हाला चांगल्या सुस्थितीत येत नाही आणि चांगला होत नाही जे आपण कामगिरी करत नाही तोपर्यंत कुठल्याही हेलिकॉप्टरला परवानगी देऊ नये अशी माझी वैयक्तिक विनंती. कारण ज्यावेळेस आम्ही यापूर्वी फुलांची सजावट करण्यासाठी स्तंभावर चढायचो तर त्याचे असे टप्पे टप्पे वगैरे दगडाचे छोटे छोटे भाग निघतात म्हणजे ते वरती गेलो तर ती काळजी त्याचं काय खर्चा वाढीत वगैरे आपल्याकडून झाला असेल नसेल तर या सर्व गोष्टी पाणी करून आपण करावं. दुसरा विषय महत्वाचा असता आहे की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हे 2 दिवस आमच्या सर्वांसाठी महत्वाचे असतात. काही वर्षापूर्वी सर आम्ही अशा हात दिली होती की नवीन वर्षाचं कुठेतरी पार्टी करण्यापेक्षा भांडण करण्यापेक्षा जे समाज मानवना द्यायचे आमचे तरुण वगैरे शेतात या मागील वर्षापासून आमच्या सुजात आंबेडकर साहेब देखील मोठ्या संख्येने काही ठिकाणी येऊन रॅलीचं नियोजन करत असतात. 11 ते 12 हा कार्यक्रम आमच्यासाठी महत्वाचा आहे. तिथे आम्ही सामुदायिक उद्योगांना घेतो. आमचा विजयोत्सव असल्यामुळे आम्ही फटाक्यांची आतिषबाजी करतो. त्याच्यानंतर वंदनीय होते आपल्या धम्मदेशच्या माध्यमातून प्रबोधन त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे दिवस महत्वाचा आहे. परंतु त्या कार्यक्रमाला येणारे जे काही लोक असतात ते आसपास व्हेकल घेऊन येतात आपल्या गाड्या घेऊन येतात आणि नेमकं 11:30 ते 12च्या दरम्यानच आपलं पोलीस प्रशासन काय करतं ते गाड्यांना जामा लावतं आणि टोचेल करून उचलून घेतं. त्यामुळे बरीचशी मंडळी तर त्या याची कमी झाली आहे. माझी अशी विनंती असेल आपल्याला की आपण 1 वाजेपर्यंत कमीत कमी 1 वाजेपर्यंत स्तंभाच्या आजूबाजूच्या परिसरात जागा असते तिकडे गाड्या येऊ द्याव्यात जेणेकरून त्या कार्यक्रमाचा लोकांना लाभ घेता येईल प्रबोधन घेता येईल. आणि याच्यानंतर आपण नाईकवर सूचना देऊन त्या गाड्या काढायला सांगितल्या किंवा नंतर आपल्या सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचवल्या तरी तर आमची काहीच हरकत नाही. काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी मिळेलीच्या माध्यमातून मानवंदना दिलेली ते फोटो आमच्याकडे आताही उपलब्ध आहेत. आम्ही त्याच्यात बऱ्याच वेळा सहभागी झालेलो. परंतु गर्दीचं कारण देऊन मिलेलीची लोक आता तिथे येत नाही म्हणण्यापेक्षा आता हा स्तंभ आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आलेला तर आमचे जे काही एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडनं आम्ही ते करतात किंवा आम्ही त्यांच्या सहभागी होतो. परंतु त्यांच्या समोर त्यांनाही असू द्यावं त्यांना योग्य वेळ द्यावा. पण त्यांच्या समोर पोलीस प्रशासनाची जर शासकीय मानवंदना होत असेल 1 महिना आपल्याकडे अजून शिल्लक आहे. जर शासकीय मानवंदना होत असेल तर नक्कीच हा चांगला मेसेज या ठिकाणी जाणार आहे असं मला वाटतं. जयस्तंभाच्या परिसरात आम्ही सर्वजण काम करत असताना जयस्तंभाच्या जे काय आपल्या प्रिमायसेस मध्ये तिथे जो काय आपला स्टाफ आहे मग PI असतील एक DCP IPS अधिकारी असतो त्याच्या अंडर जे काही अधिकारी असतात तर त्यांचा जो काय वागण्याची जी काही पद्धत आहे बोलण्याची पद्धत ही थोडी सॉफ्ट असतात की जेणेकरून आम्हाला असं मग अनुभव आहे किंवा अधिकारी येणाऱ्या लोकांना भेटायचं त्यांच्याशी आरेगावी बोलायचं तर ह्याच्यामुळं कुठेही वातावरण तिथे जाऊ नये जाऊ नये ही एक आमची विनंती आहे. महिला वगैरे वयोवृद्ध माणसं असतील की त्यांना खूप पायी चालत जावं लागतं त्याच्यासाठी जर 2 व्हीलर असेल छोट्या बसेस असतील किंवा ई-रिक्षाच्या माध्यमातून जर काही मार्ग काढता असं आपल्याला की वयोवृद्ध माणूस चालू चाललंय त्याला ई-रिक्षा त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होणार आहे. रिक्षा छोटी असते किंवा महिला भगिनी आहेत त्यांना मुलं असतात त्याच्यावर त्यांच्या ह्याच्या गोष्टी काळजी घेत आहेत तर अतिशय उत्तम आहे असं या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.